पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेलमध्ये रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत 34 रिक्षा जप्त केल्या। यावेळी 180 जणांवर कारवाई करत 1,68,000चा दंड वसूल करण्यात आला। 14 फेब्रुवारी रोजी पनवेल शहरात एका रिक्षा चालकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती। या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा, पनवेल शहर पोलीस स्टेशन, खांदेश्वर पोलीस स्टेशन, RTO पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात आली। तसेच पोलीस मित्र, ज्येष्ठ नागरिक यांचे यावेळी सहकार्य लाभले। नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई पनवेल परिसरात करण्यात आली। पनवेल रेल्वे स्टेशन, नवीन पनवेल रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड तसेच HDFC सर्कल परिसरात एकूण 5 पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली। या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फिटनेस आणि विमा कालबाह्य असलेले, विना परवाना लायसन्स, विना गणवेश तसेच नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई औदुंबर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल वाहतूक शाखा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडली। या कठोर कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आज 17 फेब्रुवारी रोजी एकूण 350 रिक्षांची तपासणी करण्यात आली। एकूण कारवाई 180 रिक्षांवर करण्यात आली असून 34 रिक्षा जप्त करण्यात आल्या, तर त्यांच्याकडून 1,68,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला।